कुठं कसं जीव झाला येडा पिसा त्याचा नाही भरवसा तोला राहीना राखली ती म्हणजे तुमच्या जोडीनं मी आले फिरतीच्या या रंगी राया चिंबोली मी झाले राया सोडा तरी काळ येईल नाही तरी पुन्हा भेटू तेव्हा तरी साजना मला जाऊ द्या ना घरी वाजले की बारा 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 बिनविरोध निवडण्यासाठी या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत। तर आता वेळ तर झालेली आहे, सगळे मंडळी आलेली आहेत, फक्त भुजंगराव तेवढे यायचे राहिलेले आहेत बघा। भुजंगराव आले की आपण लगेच मीटिंगला सुरुवात करू। हो गुरुजी, काय त्या भुजंग्याची वाट बघायची? गावचा मालक लागून गेला का काय? आजचा टाइम दिला 9 वाजले तरी त्याचा तपास नाही, बसला असेल पुढे तरी बारी लावून। बस खाली चल, माझा काका गावचाच मालक आहे आणि सरपंच ना माझाच काका होणार, कळलं का? बस खाली आधी तुझ्या काकाला ना तो लग्न लाव। अरे तुला ठेवला बियाला बस कोळकोळा वाजवायची। त्याचा काका त्याला फोऱ्यांची बाटली आणणार आहे आळंदी बाट्याहून। आमचा वाघ बोला आता, बोल ना माकडा, बोल आता। अरे त्याला
थंडीच्या वारणात मुतायला कायला अरे लक्षात ठेवा मोठमोठ्या गावात केलं का च्यापेक्षा किडनीच नाही गरम आहे अरे येऊ मग सरपंच रिकामट्याकडे तुमच्या सरपंचाकडे लवकर येऊन बसायला रिकामट्याकडं शेवंताबाईच्या का लुगड्यात अडकला होता काय भुजंगराव दाखवा लुगड्यात अडकला होता अरे ए बरं अरे तुझं वजन काय तू बोलतो काय चायला एवढा एवढा होता ना रानूबाईच्या मला भोंगळा येतो ना द्यावं लागत तेव्हापासून तुला बघतो ए आपल्या नादाला लागू नको मागत पडेल मागत भुजंगराव शांत व्हा. बसून घ्या तुम्ही बसून घ्या पाटील तुम्ही म्हणताय म्हणून बसून घ्या बसून घ्या बसून घ्या बसून घ्या याच काय रामातीच अरे तर मास्तर म्हणलं बसून घे मी उभे निघत होतो पण बसून घेतो एवढ्या इकडे थोडी घेऊ दे की हे बघा मंडळी, आता सगळेजण तर आलेले आहेत वेळ पण झालेले आहेत तर पाटील करा आता मीटिंगला सुरुवात मंडळी तुम्ही सगळेजण गुरुजींच्या आणि माझ्या शब्दाला मान देऊन इथं 12 वरती मीटिंगला जमला त्याबद्दल सर्वांचं प्रथमतः अभिनंदन करतो तुम्हाला तर माहितीये आपली गावची इलेक्शन लागलेली आहे आणि त्या इलेक्शन साठी आपण इथं सगळेजण कशासाठी जमलोय तर ती इलेक्शन बिनविरोध करायची आणि म्हणून ती इलेक्शन बिनविरोध करण्यासाठी आपल्याला मीटिंग घेणं गरजेचं होतं आणि म्हणून आपण या 12 वरती जमलेलो आहे या इलेक्शन मुळे 2 गटांमध्ये आमच्या गावाच्या किती भांडणं होतात तुम्हाला तर माहिती आहे भांडणं तर होतातच पण पैशाचा जो चोरडा होतोय तोही आपण आपल्या डोळ्यांनी बघितलेला आहे आणि म्हणून जर हे सगळं जर थांबवायचं जर असेल तर आपल्याला ही गावची इलेक्शन बिनविरोध करायची ते तुमचं सगळ्याचं काय मत याच्यावरती विरोध व्हायलाच पाहिजे बिनविरोध माझा काका तो ना काकाची घंटी हे बघा मंडळी शांत व्हा भुजंगराव इथून मागचे 10 वर्ष तुम्ही सरपंच होते गावचा कारभार तुम्ही चांगल्या प्रकारे चालवलाय पण आता या वर्षी सगळ्यांचं असं म्हणणं आहे बघा गावच्या विकासासाठी एका तरुण तडफदार अशा नवीन चेहऱ्याची गरज आहे अहो गुरुजी तुम्ही म्हणताय नवीन चेहऱ्याची गरज आहे घरा आमच्या राव साहेबाला बिनविरोध होत नसते हो गुरुजी गेली 10 वर्ष भुजंगराव गावचे सरपंच आहे. त्यांनी गावाचा विकासाचा चेहरा मोहरा बदलून टाकलाय त्यांच्यामुळं गावाला आदर्श गाव पुरस्कार भेटले म्हणून यंदा पण बिनविरोध होणार तर फक्त भुजंगरावच होणार. भुजंगरावाच्या चमच्या लागला का ढवळायला काय लष्कराचा विकास केला तुझ्या भुजंगरावनी तू सांगतो पुरस्काराचं असे पुरस्कार विकत घेऊ कुठलं गाव आदर्श होत नसतंय अख्ख्या गावकऱ्यांच्या जमिनी इकून बिल्डरच्या घाशात घातल्या तुझ्या भुजंगरावनी अरे रस्त्याचं सिमेंट नेऊन स्वतःच्या बिल्डिंग उभा केल्या शाळेचं पत्र देखील पूर्ण त्या विकास केला म्हणायचे ए रावसाहेबाची स्टेपनी बस खाली काय सांगतो त्या रस्त्याचं त्या गावकऱ्यांच्या 5-5 टनाच्या गाड्या जात्यात रोडनी खड्ड्याने पडेल काय होईल आणि सांगतो तू त्या शाळेचं पोरं बघ कुठे येते एसी मध्ये बसत्यात कोण आहे त्या शाळेमध्ये जायला तुझ्या गावाचा नाच काय कांद्या नाच खाली काय सांगतो भुजंगरावचा विकास रे अरे तो भुजंगराव 15 वर्षात शाळेपाशी गेल्यापाशी उभं राहतो तू गाडी काढून तर राष्ट्रगीत येतं की विचार बोल राव साहेबाचे बगल बच्चे लय नका वळवा करू असं खाली साहेबाची गोटी तर मागे तो आता विकास ना तो गाडी खाली घाल बिनविरोध होणार ना आमचा भुजंगराव होणार
फॉर्म भरताना तेच बघा तुम्ही. तुम्ही 2 लाखाच्या पुढे जाऊन दाखव फक्त. आम्ही काय आता वांगड्या भरल्या का काय? अरे अण्णा! अण्णा! आमचा सरपंच झालाय. होय, आमचा सरपंच झालाय डेपुटी. मीच होणार आहे. लागलं रे. बायकोचं बैल. हाय बघा. काय तो? याला मिटली पाहणं काय मजा आहे का याला? ए रावशे, तू काय बेकार, पण ह्या रगेलच्या नादी लागू नको. आणि जर लागायचा प्रयत्न केला, काय अंता पंट केलं ना, तिच्या आईला आम्ही तुला जंट पंट करून टाकेल. ए भुजंगराव, आहे कोणत्या धुंदीत तू? हा स्वतःला काय समजतं रे? ए राजा आहे राजा. अरे राजा आहे, घरचा राजा. 2 बायका झाल्या तर काय आहे का? ए, अरे आहे ना आमच्या दमे, मी नाही त्यातली कडी लावली. अरे 2 दोघींना पण सामान्य, दोघींना 2-2 लेकरे, कारण आमच्यात दमे. ए भुजंगराव, 10 वर्ष गावात जी मोगलाई माजवले ना, ही जनता जनार्दन तुला तुझी लायकी या वेळेस दाखवल्याशिवाय राहणार ना. ए, चल चल बघितलं ना काय समजतो स्वतःला. मी नाही त्यातली कडी लावाची. जाऊ द्या रावसाहेब, जाऊ द्या. काय म्हणतात ना, कुत्र्याचं शेपूट वाकडं ते तुम्ही अजिबात चिंता करू नका. गुरुजी आणि आम्ही आणि हे सगळं गाव तुमच्या पाठीमाग भक्कम उभे आहोत. तुम्ही लागा तयारीला. अरे येऊन येऊन येणार कोण? रावसाहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. ए राजा, दारू संपली काय? आहे ना. अरे मग दे ना. यायला ही गुडघे आवडली पोरं काल या भुजंगरावला मीटिंग मध्ये लढत होते. चायला या गावचा अनभिक्षित सम्राट हा भुजंगराव आहे. आणि ही काल तिची कुली मला मला मीटिंग मध्ये लढत होती. तुम्ही काय करीत होते? सरपंच अख्खं गाव होतं तिथं. त्यात इलेक्शन लागलंय. ए राजे जैले, अरे अशी किती टायर खाली घातल्यात. हे बघ, काल तो चाबरा धने मला या भुजंगरावला बोलतो, असं तिला त्याला धरा, पुढं सापडन ना तिला त्याला घेऊन ये. आणि हे बघा, फक्त तोंड साबून ठेवा, बाकी सगळं पेंट करा. ते आम्ही करतो बरोबर. त्याला घेऊन या. चला कामाला लागा. ए अरे दारू दे. काका तुम्ही घ्या. अरे बाळा, टेन्शन आहे डोक्याला, टेन्शन. आम्ही आहे काका, टेन्शन घेऊ नका तुम्ही. पुढची उगाचा पुढची. तुझ्या करताच चाललंय बाळा.
साठी अरे काय गाणं भरून दे ना. अरे तुझं करता माझं काका आणला बघा त्या चाबर याला आणि शेवा आणला साडी घालून आणलं बघा लुगडं घालून बोलत होता काकाला माझ्या काल भुजंगराव तुला भुजंगराव ए, उठ. माझ्या पाया पडायला मी काय देव नाही आणि तुला माफ करायला मी संत नाही मला भुजंगराव म्हणते काय भुजंगराव 2 बायकांचा भुजंगराव. याचं तोंड असं त्याचा परत एक मार माझ्या ओके मार तुका ना मार तुका ना आता कसं वाटतंय हे बघ साबरे दिवस काय आहे? तू आमची टिंगल करणार अरे बेने हे बघ त्या रावश्याच्या नादाला लागला त्या बोकाडांच्या पॅनल मध्ये फॉर्म भरतो तुला काय दिलं रे त्या रावश्यानी काय दिलं एवढा शान काढायला बोल 5 लाखाचा विषय कर्ज आहे तेवढं 5 लाख तेवढं बघा आपलं. अरे तुझे 5 लाख फिटले पण आमच्या नादाला लागलं ना आता तुला साडीत आणला पुढल्या टायमाला भोंगळा आणि भोंगळा तसा बारीकपणी देवळा पण हिंडत होता ना असा गावात हिंडी कळला आमचा नाद करायचा नाही ए राजा बाजा लय वाईट लय मारते मी सांगितलं म्हणून तरी थोडा कमी आणलाय हे बघ मी काय सांगतो ते नीट आहे इकडे ये बोलायची सवय तुझी काय केली अरे तुला काय आता वाहन आणू का ए राजा शनानी भरलेली वाहन हे गोठ्यात काम करत शनाचा वाचायला शाही जमायचं हे बघ तेवढं आपलं 5 लाखाचं बघा आधी. अरे वैल हे बघ तुला मी जे काही सांगितलं ते ध्यानात ठेवायचं काय जर काय चूक झाली तर राजा ए बजा याचे दोन्ही कान कापा गाण काय अक्काची अक्का यालाच का याला बोंडा करा बोंडा हे बघ उद्याच्याला अर्ज भरायचा शेवटचा दिवस त्या रावशीची आपल्याला जिरवायची तू काय कर मी तुला सांगितलं तसं कर ओके आणि हे जर काय कुठं भुकला कुणाला काय सांगितलं तर परत एकदा तुझी चंपी कशी आत्ता केली त्याच्या डबल त्यामुळे उद्या जायचं आणि बरोबर काम करायचं मी तुला बोलावलं मी तुला काय बोललो मी तुला मारलं नक्की पाठीमागं दुखत नाही ना नाही गम्याला सुचले का तू जा चल. लुगडं सांभाळ भेटलं त्याच वेगळे. आपल्या गावची सार्वत्रिक निवडणूक 2025 ते 30 या निवडणुकीचा अर्ज भरण्याचा कालावधी सुरू होत आहे. प्रथम सरपंच पदासाठीचे उमेदवार चला अर्ज घ्या. अरे भुजंगरावांचा भुजंगरावांचा
क्रमांक 1 साठी चला प्रथम उमेदवार अर्ज स्वीकारण्यात आलेला आहे. अरे पट्टे अर्ज स्वीकारण्यात आलेला आहे. बारीकरावचा विजय असो. पडके हे आताच पडले. वार्ड क्रमांक 2 साठी उमेदवारी अर्ज अर्ज स्वीकारण्यात आलेला आहे. बघा ईडी तेरे आई बापाच्या पाया पडत असतील इथं या मुजेच्या पाया तुला कसं शिकवा आम्हाला कोणी कोणाच्या पाया पडायचं तुमचं बघा पहिलं. अरे पाया पडाय पण किंमत लागते माणसाला. उगा भुकाडाच्या कोण पाया पडतो. अर्ज बाद करण्यात आलेला आहे. बिनविरोध वार्ड क्रमांक 3 साठी अर्ज स्वीकारण्यात आलेला आहे. अर्ज स्वीकारण्यात आलेला आहे. वार्ड क्रमांक 4 साठी उमेदवारी अर्ज याला कळाला पाच पिढी का भरायचं. अर्ज स्वीकारण्यात आलेला आहे. शेर अकेला काफी है. अर्ज स्वीकारण्यात आलेला आहे. चेन लाव जरा वार्ड क्रमांक 5 त्या विरोधातला उमेदवारी वार्ड क्रमांक 5 आपलं नारायणगावचा फॉर्म भरला तर पुढे घ्यायचा तोड वाकायचं झालं. रावसाहेब पार्टीला जरा आवरा. वार्ड क्रमांक 5 महिला उमेदवार अर्ज स्वीकारण्यात आलेला आहे. आपण अर्ज स्वीकारण्यात आलेला आहे. अशा तऱ्हेने सार्वत्रिक निवडणूक 2025 ते 30 चा अर्ज भरण्याचा कालावधी संपलेला असून अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. हे म्हणता पुढं अरे अजून तर निवडणूक व्हायची. पहिला सीट बिनविरोध. आता कसं वाटतंय. गाळगाळ वाटतंय. आता कसं वाटतंय. गाळगाळ वाटतंय. आणि ही ईडी कमाली माझ्या विरोधात केलं उभा करायला यांना माणसाच कळत नाही. पण सरपंच कसं जुळवलं तुम्ही हे. अध्यक्ष आपला उमेदवार कुठे नाचा गुलाल घ्या. बिनविरोध चालू. पायाला वाटत थोडा कष्ट घ्या. हे बघ बिनविरोध व्हायला ताकदला
ते येणार गे कसं असतं माहिती का, ज्याच्या शेतात खत त्याला बाजारात किंमत, त्याच्या घरात एक मत, त्यालाच राजकारणात किंमत. त्याच्यामुळे बघा आपल्या नादाला लागलं, तुझं कल्याण झालं, तू बिनविरोध झाला. पण एक सांगतो तुम्हाला अध्यक्ष, बर रोहितराव बिनविरोध झाले, ती सगळी किमया सरपंच ओरिजिनल वाघ आहे तुमचे, आमचे 2 वाघ. त्याला तू उचलला, मला म्हणत होती रावशाला उचलू का, म्हणलं थांब, अरे त्याला उचलला पडायचं कोण. कसं आपल्याला आहे ना लढायचं, नुरा कुस्ती करायची नाही. 10 वर्ष पाडलाय, अजून एकदा त्याला माती लावायची. बर ओके ओके. हे बघा आता आपला विजय झाला, आपली फळीफोड झाली. आता समोर शोक सभा चालू असेल, रडगाणं ऐसा हुआ ए कैसा हुआ, आपण म्हणायचं कैसे हराया. हे बघा त्या नाचक्यांच्या नादी लागू नका, आता जल्लोष करा, विजय सेलिब्रेशन करा. चालायचं म्हणलं, चला चला. बोंबारायचा शेवटचा दिवस, त्यात पण 5 वाजले. आता ऐन टायमाला नवीन उमेदवार तरी कोण बघायचा. हो रावसाहेब, येताना जी 20 वर्ष हवे तुम्ही बघायचं त्यांनी काय केलंय काय नाही. अरे मी भरतो ना फॉर्म. अरे तू हो साईडला, अरे काय चाललंय इथं एवढ्या इथं नीट उभं राहताय ना, इलेक्शनला उभं राहायचं. हो तिकडे रावसाहेब, मी काय म्हणतो तानाजी, जा पुण्याला घेऊन जा. तुल्या पुढचं नियोजन सांग सगळं त्याला. मला क्वार्टर पण पहिलं तानाजी त्या डोल्याला घेऊन जा आणि गावात व्यवस्था करा व्यवस्थित प्रचाराची. रावसाहेब मी काय म्हणतो, आता आता झाला ना आपण, आता काय करायचं आपल्याला. माणूस आणायचा, शेवटचा दिवस आहे, टायमिंग बी संपून गेला, आता केवढ्यात पडलंय. जरा वाईट दम काढा, धक्का बसून रावसाहेब. सगळी गडबड करून टाकली त्यांनी. अरे जरा दम काढा रावसाहेब, काय ते नियोजन लावलं असेल. रावसाहेब तुम्ही सांगा आता करायचं तरी काय. अरे मला माहिती ते भुजंगराव काय लायकीचे. 10 वर्ष झालं गावात सत्ता भोगवते, गावात काय काय कटकार असताना केले त्यांनी. पुन्हा गावात भाऊ बहिणी एकत्र ठेवलंय का त्यांनी, ठेवलंय का रे. नारायणराव सांग जरा शिक, सांग या ग्रामस्थांना सांग. अरे बहिणी भावामध्ये वाद लावले, पैसा लोबाडला. अरे त्याची अवस्था हा माझ्या मारते, मला माहिती हा काय करणार आहे. त्यासाठी कालच आहे ना त्या बापूरावचा कालच मी फॉर्म भरून ठेवला होता. बापूरावचा कालच फॉर्म भरून ठेवला होता. अरे वा वा वा, 1 नंबर काम केलं रावसाहेब तुम्ही तर. याला म्हणतात रावसाहेब, केला टप्प्यात कार्यक्रम भुजरावचा. मानलं रावसाहेब तुम्हाला, सुपर आहे तुमचं डोकं. अरे रावसाहेब मास्टर माइंड, रावसाहेबांचं एकदम असं बरोबर आहे बघा. आणि रावसाहेबांनी आज काय दाखवून दिलं आपल्याला की शक्तीपेक्षा युक्ती कधी पण श्रेष्ठ असते. त्याच्यामुळं नाद करायचा, पण रावसाहेबाचं तुम्ही अजिबात काय काळजी करू नका. आता फक्त शो आहे, बाकी अजून पिक्चर सगळं ओपन होणार आहे. त्यामुळे काय तुम्ही काळजी करता, कायची त्या भुजंगरावची ठेचायची. अख्खा प्लॅन मी केलेला आहे. म्हणता येत तुम्हाला माहितीये का, साहेबांनी लय मोठं डोकं लावलं. आता नाजी आपलाच माणूस त्याला फक्त पलीकडे पाठवला. हो गनिमी कावा वापरलाय आणि त्याने ते 5 लाखाचं गटोड आणलंय का, ते आपल्याच प्रचाराला आहे आपल्या. अरे वा, हो रावसाहेब लय हुशार माणूस आहे. त्याच्यामुळं
तुम्ही आता फक्त एक करा, प्रत्येकाने प्रत्येकाच्या वार्डामध्ये जाऊन मतदाराच्या पाया पडा काय आणि कसून चांगला आपला प्रचार करा. बरोबर आहे तुमचं. हा? आपलं नियोजन आखून घ्या. हा. या गाडवाला काय रातभर वरच करायची करू दे. त्याला वाटत असं बिनविरोध सदस्य झालं. हा. सकाळी त्या बोलण्याची झोप पुढे झोप. अरे जा भुजरावला कळेल ना ते फॉर्म भरायला रावसाहेबांनी त्याच्या पायाकाची माती सारखं बघा. मंडळी आता गार राहून जमणार नाहीये. त्या भुजंगरावचा जर फणा ठेचायचा जर असेल तर आपल्याला सगळ्यांना एकजुटीने काम करावं लागेल. आणि जसं आपली नियोजन ठरलेलं आहे, रणनीती ठरलेली आहे, बरोबर आहे. प्रत्येकाची जी जबाबदारी असेल ती तरी प्रत्येकाने पार पाडायची. आणि आपल्याला आपला पॅनल पूर्णपणे ताकदीने निवडून आणायचा आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. कळलं का? चला राव साहेबांचं, राव साहेबांचं, लोकशाहीचा, लोकशाहीचा. राम राम सर. राम 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 राम. हे बघा मंडळी, आपली फळी फोड झालेली आहे. सरपंच झाली का नाही? कशी झाली एकदा करून दाखवा. हे कसं आहे माहिती का? हे मुख आहे, हे आपल्याला नक्की आहे. हे बघा, आता आपल्याला निवडणुकीला सुरुवात करा. ठरल्याप्रमाणे तुम्हाला सगळ्यांना मी काल सूचना दिली. सगळ्यांनी आपले पैसे जमा केले सरपंच. राजा बाजाकडे जमा केले. राजा पैसे जमा झाले. आले ना. बॅग भरून ठेवली मागे. सरपंच काळजी करू नका, सगळ्या उमेदवारांनी बॅगा भरून दिल्यात. कसं आहे माहिती का अध्यक्ष, चायला निवडणुकीचा काळ आहे आणि समोरची भांडवल आहेत ना, आपल्या CCTV लक्ष केली तेवढंच काम आहे त्यांना. त्याच्यामुळं हे पैसे पाणी जे आहे हे एका सुरक्षित ठिकाणी आपल्याला घ्यावं लागतं. बरोबर आहे का? असं कोणत्या सुरक्षित ठिकाणी? डिप्युटी अहो ते आमच्या सोडा, तुम्ही वार्डात लक्ष द्या. सरपंच ते आपल्या गावातले गुरुजी शाळेतली पोरं नापास होत्यात आणि राव साहेबाला अक्कल शिकवतोय. फुटलं ना ते. अरे हे गुरुजी बिरजी यांचं काय म्हणावं घ्यायचं नसतं. यांचं गावात काळ कुत्र ऐकत नाही आणि ही लागले आपल्याला रण शिकवाय. अरे सरपंच हो पाटील आपल्याला वाटलं लय शहाणा आहे दुसऱ्या तांदळावानी, त्यांच्या गटात जाऊन मिळाला तो. डिप्युटी, अरे त्या पाटलाला गरीब पाण्याचा तांबे पण कोण देत नाही आणि इथं लागला रावशाला ज्ञान शिकवाय. हे पाटील, हे गुरुजी, हे शेवटच्या दिवाळीचे हिरो आहेत. बरोबर का नाही? अरे यांचं काय डोक्यात घेऊन आपल्या कामावर लक्ष द्या. बरोबर बरोबर बरोबर. काका काका घात झाला. काय आलं? हो सरपंच, तुम्ही म्हणताय बिनविरोध झाली, पण त्या बाप्पूचा फॉर्म भरलाय त्यांनी. राव साहेबांनी त्या बाप्पूचा फॉर्म भरला त्या दिवशी. बापूचा राजा बजाव. आपण म्हणलं बरं का, ते रावशे आहे ना कुठल्या डाब्यातलं निघालं बरं का. आईला ही खिळते निखिली असू दे. कुणाचा फॉर्म भरला? त्या बाप्पूचा. हे बघा रोहितराव, बाप्पू असू नाही तरी कोण असू, त्या बाप्पूला असा टप्पू देऊ की बाप्पूचा चप्पू झाला पाहिजे. तुमची तयारी होती ना? तयारी आहे ना सरपंच, आपली 10ची होती, आता 20 करू. याला म्हणतात पाकड्या. तू बरा झाला टायमावाला. हीच आहे ना आमच्या ताब्यात दे. तुला काल गुलाल लागला होता, तुला चॅलेंज देऊन सांगतो, तुला आधी गुलाल लावलाय, तुझ्या अंगाला येत्या 2 तारखेला गुलाल दिसणार. त्यामुळं काळजी करायची बरं का मंडळी. आता आम्ही जातो राजा बाजा सुरक्षित ठिकाणी माल घेऊन येतो. तुम्ही काय करायचं, आता तो रावश्या त्याची टीम लय भांडवळे बरोबर आहे. बिरकी आहे बिरकी.
त्या गिराडांच्यावर लक्ष ठेवा. आपली जबाबदारी चोख पद्धतीने पार पाडा. वार्डात जा, वार्डात जा. बाकीची जबाबदारी आमच्यावर सोपवा. येऊ का सरपंच? ओके. चला. शेवंताबाई कोण आहे घरात? येऊ का घरात? अगं बाई तुम्ही सरपंच ए, कसं काय तुम्ही आले? अरे आलो. अगं बाई घाबरायचं नाही. हे कोण होतं नवीन? ए बाई, हा? गडबडू नको. ही आमचीच माणसं आहे. बसू का? हे बघ बाई, आता एवढ्या रात्रीला आम्ही तुमच्या का आलोय. आता लगेच आगाबाई नको करू. आज काय मूड नाही. हे बघा बाई, आज आम्ही तुमच्याकडे एक चुकीची जबाबदारी घेऊन आलो. बाई, आमच्याकडे ना काही गिधाड त्या गिधाड गँग आहे ना, त्यांचं आमच्याकडं सीसीटीव्ही सारखं लक्ष आहे. तर आम्ही तुझ्याकडे एक बॅग देणार आहे. बॅग, ती बॅग आम्ही तुझ्याकडे देऊ. ए बाई, अगं तुला आंबा खायला सांगितलं, तू का कोणत्या झाडाचं काय विचारित. ही बॅग तुझ्याकडे देतोय, ती सांभाळून ठेवायची. आणि जेव्हा आम्ही तुला फोन करीन ना, फोन मी करतो ना तुला फोन, त्या टायमाला ती बॅग आमच्या राजाबाजाकडे द्यायची. राजाबाजा? हे कोण राजाबाजा? असं समजायचं. राजाबाजा इथं. पण मी काय म्हणते सरपंच, राजा आणि बाजा ह्याच्या ऐवजी तुम्हीच आले तर. अगं बाई, आणि त्यांना रात्रीचं पाठवू नका, तुम्हीच या किंवा बाई, अगं बाई, आता लय काम आहे. हे बघ, आमचं राजाबाजा साठवळपणा करायचं नाही बरं. नाही 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 रातचं रोजचं यायचं नाही. नाही हो. उगा चुकाट्यात थंडी कंडीत काय येतात. रातची रोजचं आम्ही जोखीम पत्करू. तुम्ही यायची काय आवश्यकता नाही. बाई, मी फोन करीन तेव्हा ती बॅग काय करायची, राजाबाजा कधी. चेअरमन, हा भुजंगराव, अहो या की पुढे द्या बाईची आम्हाला. बाई, जरा घ्या. बाई, आता एवढ्या थंडी गाठ चालू आहे, हात पाहिले दुखात्यात. आता एवढं तुमच्या काय वच दिलाय, आता बहुदे की काय थंडी वली. पण मान्यच होणार. सगळं बाई तुम्हाला सांगायला लागत कसं. करा सुरुवात. खाली बरी जोरात झाली पाहिजे भुजंगराव. राती अर्ध्या राती, राती अर्ध्या राती, राती अर्ध्या राती, राती अर्ध्या राती. राती अर्ध्या राती असं सोडून जायचं नाही. राती अर्ध्या राती असं सोडून जायचं नाही. मोडून संग रंग जायचं नाही, नाही, नाही. राती अर्ध्या राती असं सोडून जायचं नाही. मोडून संग रंग जायचं नाही, 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 नाही. राती अर्ध्या राती असं सोडून जायचं नाही.
तुमच्यापासून जरा हसावला जावं फुलावर रडावं उगाच लटरसून काही सांगावं पुसावं ऐकावं मागावं बाजूस तुमच्यापासून या जीवा लागले नादे हे सांगू काय 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 राती अर्ध्या राती असं सोडून जायचं ना राती अर्ध्या राती असं सोडून जायचं नाही. आली लाजत लाजत ठुकत मुरडत शुक्राची चांदणी साजू फिरतीचा साजत सजत शोभत देहाच्या गोंधळी आली लाजत लाजत ठुकत मुरडत शुक्राची चांदणी साज फिरतीचा साजत सजत शोभत देहाच्या गोंधळी घ्या बघून राजेसा मी उद्या गावाची नाही 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 राती अर्ध्या राती असं सोडून जायचं नाही राती अर्ध्या राती असं सोडून जायचं नाही मोडूनी संग हा रंग हा जायचं नाही 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 राती अर्ध्या राती असं सोडून जायचं नाही राती अर्ध्या राती असं सोडून जायचं